आपण एखादा जर ऑब्जेक्ट सोडला तर तो काय होतो, खालच्या डायरेक्शनमध्येच जातो. आपल्या सर्वांना माहिती आहे याच्या मागचं लॉजिक. इट इज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ जी आहे ही प्रत्येक ऑब्जेक्टवर फोर्स लावते आणि त्याच्यामुळे प्रत्येक ऑब्जेक्ट काय होतो, खालच्या डायरेक्शनमध्ये जातो. आता इथे मी पाणी घेतलेलं आहे बघा. आता जर मी ह्याच्यामध्ये काही ऑब्जेक्ट्स जर टाकले तर काय होत आहेत, काही ऑब्जेक्ट्स तुम्हाला काय दिसेल की सिंक होत आहेत, खाली बुडत आहेत आणि काही ऑब्जेक्ट्स काय होत आहेत, ते तरंगत आहेत. बरोबर. तर आता जे ऑब्जेक्ट्स खाली गेलेले आहेत तर त्याच्यामागे आपण लॉजिक काय सांगू की ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय झालेलं आहे, ते खाली गेलेले आहेत. आणि आता जे तरंगलेत हे वर का तरंगलेले आहेत, हा डेन्सिटी डिफरन्स तर आहेच. बट बघा की जे फ्लुइड्स असतात, फ्लुइड्स, वॉटर हे एक फ्लुइड आहे, तर वॉटर एक ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लावत असतं, ज्याला म्हणतात बॉयंट फोर्स किंवा अपथ्रस्ट. ओके. तर हा जो फोर्स आहे, जो वॉटर लावतंय किंवा फ्लुइड लावतंय अपवर्ड डायरेक्शन मध्ये, तो फोर्स कशाला इक्वल असतो, द क्वांटिटी ऑफ वॉटर विच इज डिस्प्लेस बाय द ऑब्जेक्ट. जेवढं काही वॉटर डिस्प्लेस होतंय त्याला इक्वल हा फोर्स लागलेला आहे. हा आहे बॉयंट फोर्स अँड दिस इज आर्किमिडीज प्रिन्सिपल. अजून एक एक्झाम्पल काय कन्सिडर करू शकता, पाण्यामध्ये बोट असते. बरोबर. बोट कशाची बनते, लाकडाची बनते. आपण काय म्हणतो, लाकूड हे तरंगतं. पण बोटचा जो बेस पोर्शन आहे लोखंडाचा आहे. लोखंड तरंगायला हवंय का पाण्यामध्ये, नाही ना, बुडायला हवंय की नाही. लोखंड जर पाण्यामध्ये असंच आपण जर टाकलं तर ते बुडेल त्याच्या वजनामुळे, डेन्सिटीमुळे. बट बोट पाण्यावर तरंगते. हे कशामुळे होतंय, हे ह्या बॉयंट फोर्समध्ये. जेवढं काही वॉटर रिप्लेस झालेलं आहे त्या बोटमुळे, तर तेवढा ऑपोजिट फोर्स लागलेला असतो. ठीक आहे. हा आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल.